परमर्षी स्वस्ति मंगल पाठ। नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवदी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे जंघावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून रुद्धिचारण धारके मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीर हर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर। जे काय विशुद्धी प्राप्त हे 64 रुद्धिधारी मुनी आहेत त्यांचं वर्णन बघतोय आपण परमर्षी स्वस्ति मंगल पाठमध्ये 5व्या श्लोकामध्ये सांगायला लागलेत की जे काय क्रिया रुद्धिधारी मुनी आहेत किंवा काय म्हटलं चारण रुद्धी संपन्न मुनी तर त्यांचं वर्णन करताना सांगायला कुठले कुठले भेद आहेत त्याच्यामध्ये जंघावली चारण श्रेणीचारण तंतुचारण फलचारण अंबुचारण बीजचारण अंकुरचारण आणि प्रसूनचारण म्हणजे काय काय घेतले हे सगळे चारण रुद्धिधारी मुनी आकाशातून गमन करतात स्वच्छंद नभमध्ये म्हणजे आकाशामध्ये विहार करतात आणि भव्यजनांची पीडा दूर करतात तर हे मुनी माझं सुद्धा कल्याण करोत म्हणून मी त्यांच्या शरण आलो आहे। मुनिराजांना बघितलंय नाव काय म्हटलं तुझं मी विसरले आर्यन हां मुनींना बघितलंय तू कधी कुठं US ला हां सोलापूरला बघितलं होय बरं तर मुनिराज काय असतं त्यांचं स्पेशालिटी मुनिराजांची त्यांच्यामध्ये काय पॉवर असतात पॉवरफुल असतात मुनी माहीत आहे तुला काय पॉवर असतं त्यांच्यामध्ये त्यांची विशुद्धी असते म्हणजे काय त्यांचे भाव इतके छान असतात इतके निर्मळ असतात की तुला अभ्यास करताना काय करावं लागतं जास्त असं वर्कआउट करावं लागतं ना काय म्हणायचं तर जास्त रीडिंग करावं लागतंय काहीतरी बाय हार्ट करावं लागतंय तर मुनींची विशुद्धी एवढी छान असते की त्यांना सहज पाठ डिस्टर्ब करू नका बसू देत डिस्टर्ब करू नका तर काय सांगितले की त्या मुनींना
त्यांचं ज्ञान एवढं छान असते, जसं की म्हणतो ना आपण पाणी कसं असतं, एकदम क्लिअर पाणी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमची इमेज सहज बघू शकता. मग तसं मुनींचं ज्ञान इतकं छान असते, निर्मळ असते की त्याच्यामध्ये सगळं दिसायला लागतं. आता तुम्ही कोणाचं दर्शन करून आला? वर कोण बसलेत? आदिनाथ भगवान आहेत, म्हणजेच ते मुनी होते की नाही पहिल्यांदा. मग आता ते जेव्हा मुनी होते, जेव्हा आपल्यासारखं शरीरामध्ये होते, तेव्हा त्यांच्या ज्ञानामध्ये सगळं दिसायला लागलं होतं. 3 लोक 3 काळ. कुठले 3 लोक? ऊर्ध्वलोक, मध्यलोक, अधोलोक. माहिती आहे कुठं असतात? तू कुठे आता? हां, मग ऊर्ध्वलोकामध्ये कोण असतं? देव असतात. अधोलोकामध्ये कोण असतं? राक्षस असतात. नारकी असतात. हां, मॉन्स्टर. हां, बरं, मला शिकावं लागेल पहिल्यांदा आता. बरं, राक्षस असतात तिथं, म्हणजे नारकी असतात. मग ते तिन्ही लोक त्यांना दिसायला लागले ज्ञानात. असं बसलेत की नाही, भगवान आता बघून आला की नाही तू, तर ते असे बसले तरीसुद्धा सगळं त्यांच्या ज्ञानामध्ये यायला लागलं. आपण कसं घरी जाऊन बघणार घरात काय चालू आहे, टी व्ही लावून बघणार टी व्हीवर काय चालू आहे, मोबाईलमध्ये बघणार तर आपल्याला कळणार, पण त्यांना तिकडं बघायला जायची आवश्यकताच नसते. म्हणजे काय, ते डोळे बंद असताना त्यांना सगळं दिसायला लागलं. मग ते कुठं दिसतं? आपण बघायला जातो ते डोळ्यांनी, पण ते बघतात ज्ञानाने. तुझे पप्पा कुठे आहेत? दिसले का नाही डोळ्यासमोर? आता दिसले की आपल्याला. आता डोळ्यांनी नजरी नाही दिसले तरी पण दिसले का नाही? बघितलं का नाही तू? मग ते कशाने बघितलं? त्याला म्हणायचं ज्ञान. मग त्या ज्ञानाने आपण जाणू शकतो सगळं, पण आपण सगळं बघायला जातो, जाणायला जातो ते इंद्रियाने. मग आत्मा कुठं आहे आपला? आपल्यापाशी आहे, आपल्यामध्ये आहे. त्याला जाणायचं कसं? डोळ्यांनी आत्मा दिसत नाही. तू आत्मा आहे का शरीर आहे? आर्यन आहे का आत्मा आहेस? आत्मा आहे. मग आर्यन कोण आहे? होय. आर्यन म्हणजे शरीर सकट असलेला आत्मा आहे, पण तरी सुद्धा शरीर आणि आत्मा वेगळा वेगळा आहे. समजते? मी जसं हे आपलं ड्रेस वेगळा आहे की नाही आपल्या शरीरापासून, तसं आत्मा, या शरीर हे ड्रेस आहे आपलं. या भावात आपल्याला हे ड्रेस मिळालंय. मागच्या भावात कुठलं ड्रेस होतं माहिती आहे का? नारकी असेल, देव असेल, तिर्यंच असेल. पुढच्या भावामध्ये कुठलं देह मिळणार आहे माहीत नाही आहे. मग असे वेगळे वेगळे ड्रेस आत्मा धारण करतो आणि त्याला मीच मानतो, म्हणून त्याला ध्यान होत नाही. मग ध्यान करायचं म्हणजे काय करायचं असतं? काय केलं तिथे ध्यान केलं म्हणजे? हां, मग तिथं सांगितलं ना त्यांनी तुम्हाला, हे ड्रेस म्हणजे मी नाही. एवढंच विचार करायचं. ध्यान करतो ना जेव्हा आपण, आता तू सकाळी करणार, रात्री करणार जेव्हा आपण ध्यान, तर त्यावेळेस एवढं विचार करायचं की मी, जाऊ दे तुम्ही तुमच्या नावाकडून बघा, मी आर्यन नाही किंवा मी काय अर्णव नाही, मी जीव आहे. का बरं? कारण मी मेल्यावर काय होणार? हे शरीर इथं पडणार, ह्याला जाळणार. बघितलं का कधी त्यांनी डेड बॉडी? म्हणजे असं कोण मेलेलं वगैरे असं माहीत आहे का? नाही. बरं, आता काय करायचं? पिक्चर बघता का नाही तुम्ही लोक? बघता ना. मग पिक्चरमध्ये असं दाखवतात की नाही, कोणीतरी मेलं, हां, त्यांना जाळलं. बघितलं का नाही? इंग्लिश पिक्चरमध्ये पण असतात तसं काय. मराठीचं हिंदीचं असतं असं नाही आहे. तर तिथं जसं त्यांचं शरीर जाळलं तसं आपलं पण शरीर इथंच डेड बॉडी पडून राहणार का नाही? ही बॉडी इथंच पडून राहणार आहे. मग ही बॉडी म्हणजे मी नाही, एवढंच बघायचं. आरशात बघून आलं का आता येताना? नाही बघितलं का? नाही आरसा घरात? आरशात बघितलं का भैया? बघितलं ना? आरशात कोण दिसलं? हां, मग तो मी नाही असं बघायचं आरशात बघताना पण. म्हणजे तिथे समजते आपल्याला मी कोण? जीव आहे. तर असं आपण ध्यान करायचं असतं. थोडे चालू असलेलं प्रकरण आहे का, म्हणजे तुम्हाला समजेल. हां, म्हणजे त्यांचं
सुपर नॅचरल पॉवर असते त्यांच्याकडं पण. म्हणजे तुम्ही बघता ना काय ही-मॅन, सुपरमॅन, त्याच्यापेक्षा पण सुपर असतात हे जे मुनी असतात. आपण पण मुनी झालो तर आपल्याला पण हे सगळे पॉवर येतात. व्हायचे होय ना? हां, मग मिळणार आपल्याला पण हे सगळे पॉवर. तर इथं काय सांगायला लागलेत की जे त्याला म्हणायचं ही पॉवर म्हणजे त्याला म्हणलं रुद्धी. हे शब्द आहे शास्त्रातलं, त्याला म्हणते तो रुद्धी. एक विशेषता असते त्यांची, एक स्पेशालिटी असते. मग जे वायुचारण बघितलं होतं ना आपण, वायुचारण म्हणजे काय होतं? हां, म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये ती हवा जातीये, वारं वाहतंय, त्या डायरेक्शनमध्ये त्या फ्लोमध्ये असं गमन करण्याची शक्ती त्यांना असते. हवा अशी चालली आहे तर तशीच जाणार, मुडली अशी वगैरे तर तशी जाणार. त्या प्रकाराने गमन करण्याची शक्ती ज्यांच्या ठिकाणी असते त्यांना म्हणायचं ते पण त्या जीवांची विराधना न करता. म्हणजे काय म्हणले मी भैया सांगे त्याला. कोण आहे इंग्लिश माझ्यासमोर सांगा. जीवांची हिंसा न करता ते मुनी त्या वायूच्या दिशेत न जातात. वायू का एक जीव. तर तिथं ते त्या जीवांना हर्ट करत नाही, त्यांची हिंसा करत नाहीत. तर म्हणून सांगितलं की अशी शक्ती ज्यांच्या ठिकाणी आहे ते आहेत वायुचारण रुद्धिधारी मुनी. तुम्ही कसा आला इंडियाला? बाय प्लेन. मग ते एअरमधून आला का कसा आला? बाय एअर आला का नाही? मग त्या एअरमध्ये जीव आहेत की नाही? कसं काय? कुठं दिसले तुला? दिसले नाही तरी सुद्धा जीव आहेत. मग जेव्हा ती प्लेन जाते ना त्यावेळेस ती त्या जीवांची हिंसा होती. जसं तुमचं प्लेन कशी असते भैया? मी नाही बघितली. अशी काय तर असते ना. आणि तुमच्या या एअरमधून ती पास होणार. तर ही प्लेन जात असताना या वायुकायिक जीवांना मारते, म्हणजे मेले जातात ते जीव. जेव्हा ती प्लेन त्या ठिकाणाहून जाती त्यावेळी जिथं आहे तिथले जीव मरतात. मरतात वगैरे कळतं का त्यांना? समजतं ना मरतात म्हणजे काय? हां, तर ते तिथले जीव तिथं मरतात. पण जेव्हा मुनी आहेत आणि ते मुनी याच हवेतून चाललेत, आता ते इथूनच गमन करतायत समज, म्हणजे सांगे काय म्हणायचं? वॉकिंग करायला तिथं. तर ते तिथून चालायला लागले तर तिथल्या जीवांची विराधना होत नाही, म्हणजे ते जीव मरत नाहीत. अशी त्यांच्यात शक्ती असते. तो आता इथं बसला की नाही, तिथं बसल्यावर सुद्धा तिथल्या जीवांची हिंसा होते. ह्याच्या खाली जीव आहेत की नाही आपल्या चटईच्या खाली, ते सूक्ष्म जीव असतात. त्यांचं हिंसा होते, म्हणजे दे किल्ड बाय युअर सिटिंग, बाय युअर एनी ॲक्शन. ते सगळे जीव मरतात. आणि मग सांगितलं हे जे मुनी आहेत ते कुठली पण ॲक्टिव्हिटी करू दे त्यांच्या निमित्तात जीव हिंसा होत नाही. त्याला म्हणायचं पॉवर, त्याला म्हणायचं रुद्धी. ती असते ती सुपर नॅचरल पॉवर. तर इथं सांगायलेत की तुम्हाला त्या प्लेननी जाताना काय काय लागतंय हो? पासपोर्ट पाहिजे, विजा पाहिजे, अजून काय? पेट्रोल पाहिजे त्याच्यामध्ये, का डिझेल लागतंय, काय असतंय कशावर? फ्युएल पाहिजे काहीतरी एक. सगळं त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही ह्याच्यानी जाऊ शकता. त्या मुलींना काय काय पाहिजे हो? कसं काय नाही? चालतं का असं जायला त्यांना? मग
हां, पासपोर्ट विजा तसलं काही साईन ते शिक्का असलं काही लागत नाही, तर ते आपल्या शक्तीने जातात. म्हणून ती शक्ती म्हणजे रुद्धी. त्यांना त्याच्यामध्ये कोणाच्या अधीन राहावं लागत नाही, ते असे स्वाधीन आहेत, जिथं पाहिजे जसं पाहिजे तसं गमन करणार, आणि ते तरी त्याच्यामध्ये कुठल्या जीवांची वगैरे विराधना होत नाही. तिकीट्स लागतात ना तुम्हाला, त्यांना कुठलं तिकीट मिळालं? सियाचीन ना, काय म्हणली, कुठलं गाव म्हणली तुझं? सियाटन. हां, सियाटन ते इंडिया. कुठे इंडियामध्ये? मुंबई. त्यांच्याकडे कुठलं तिकीट आहे? त्या मुनींना तिकिटाची गरज नसती, पाहिजे तर ते असं सांगितलं ना, अनेक मुनी अशा आहेत की इथं जर पर्वत असेल तर ह्याच्यामधून सुद्धा जाणार, इथं जर समुद्र असेल तर त्या समुद्रावरून सुद्धा जाणार, अशी त्यांच्यामध्ये शक्ती असते. अशी शक्ती कधी प्राप्त होते? जेव्हा ते ध्यान करतात, जाणतात की मी ह्या सगळ्यापासून वेगळा आहे, मला कशाची गरज नाही, हे जाणल्यावर तशी त्याच्यामध्ये ते स्थिर राहतात, तशी त्यांची पॉवर वाढत जाते. म्हणून तुम्ही पण म्हटलं ना, ध्यान केलं तर अभ्यास पण छान होतो आपला. अभ्यास करताना आपल्याला काय करावं लागतं? असं कुठं डायव्हर्ट होऊ नये म्हणून असं काय म्हणायचं, कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं ना अभ्यास करताना. मग कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच ध्यान आहे. फक्त ते ध्यान याचं नाही, याचं करायचं, तर तिथं आपलं पण मेमरी शार्प होत जात आहे. शार्प आहे का तुझी मेमरी? हां, काय म्हणला? तेवढी नाही. कुठलं तुला ग्रेड काय मिळते? काय पर्सेंटेज असते तिथं? काय असते? ग्रेड असते. कुठली ग्रेड असते? ग्रेड कुठली असते तुला? 4th पास झाल्यावर ग्रेड कुठली मिळाली? होय. आणि फर्स्ट म्हणजे बेस्ट का 5 म्हणजे बेस्ट? होय, बरं, बेस्ट आहे मग तू. मग बेस्ट आपली पॉवर म्हणल्यावर थोडं थोडं ध्यान केलं तर अजून बेस्ट होती. तर म्हणून थोडंसं शिक, म्हणजे कळतं तुला अजून काय सांगितलं. तर परवा सांगितलं होतं ना, तुमच्या प्लेनचं स्पीड किती असते हो येताना? किती स्पीडने आला तुम्ही? कधी स्पीडोमीटर बघितलंच नाही त्याचं. होय, असं. हां, तर होय, एवढं असते. होय, बरं. तर याचं स्पीड एवढं असतं, ह्याला लिमिट आहे. पण सांगितलं यांच्या स्पीडला लिमिटच नाही आहे. जेट विमान बघितलं का? जेट तशा स्पीडमध्ये त्याला काय, त्यांना बाधाच नाही आहे कसली. तुम्हाला इथं काहीतरी आडवं आलं, समोर आलं तर म्हणून काहीतरी कंट्रोल करावं लागेल, पण यांना काहीही येऊ दे, तिथं काय त्याचं बाधाच नसते. त्यामुळं ते सगळ्यात फास्ट प्लेन कुठली असेल ना, त्याच्यापेक्षा डबल स्पीडनी जाऊ शकतात, इतकी त्यांच्यामध्ये शक्ती असते. आणि तुमची प्लेन थोडी थकती ना, कधीतरी मध्ये थांबती, कुठंतरी हॉल्ट घेता ना मध्ये, काय म्हणायचं, रेस्ट, फ्युएल संपलं, त्या ड्रायव्हरचं काहीतरी संपलं खाणं पिणं, ते पण थांबणार आणि रिफ्रेश होणार मध्ये आधी. पण मुनिराज सांगितलं जर गमन करतील तर हजारो लाखोने असंख्यात योजन गमन करण्याची शक्ती असते त्यांच्यामध्ये. मग त्यांनी प्रश्न विचारला इथं की मुनी कुठे आहेत? 2.5 द्वीपामध्ये आहेत. काय प्रश्न आहे का त्याचा? इथून तुमचं सियाटन किती आहे? अबाउट 10,000 माइल्स. तर तिथं जे मुनी आहेत ते किती जाऊ शकतात? त्या 10,000 × 10,000 कर, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त एवढ्या लांब जाऊ शकतात. असं बाय एअर, जमिनीवर चालत नव्हे, असं शक्तिमान सारखं. आता काय सांगायचं त्याला, कळत आहे का? हां, काय सांगते काय प्राजूताई? कुठल्या संदर्भात? हां, कुठल्या संदर्भात सांगायचं? हेच की चारण मुनी काय असतात. मुनी त्यांना बघून माहीत नाही आहेत,
त्यांना लक्षात यायला पाहिजे की ग, पहिल्यांदाच ऐकत असतील ना चारण. दुसरं सांग ना, त्यांना कळेल असं काहीतरी. हां, आता ती स्टोरी सांगितली तर मी मराठीत सांगणार, ते इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार. बरं. तर देव असतात ना, देवांना रुद्धी असतात, म्हणजे त्यांना आता ती विद्या म्हणा. म्हणजे कसली विद्या असते? सुपर नॅचरल पॉवर. हां, सुपर नॅचरल पॉवर सांगितलं की. तर ते देव काय करतात, कुठूनही कसंही त्या विमानातून जाऊ शकतात, अशी त्यांची शक्ती असते. कुठं पाहिजे तिथं उतरू शकतात, आपलं रूप बदलू शकतात, अशी शक्ती देवांमध्ये असते. तर त्यांच्यावरून आपल्याला हे चारण रुद्धिधारी मुनींचं थोडं कळण्यासाठी म्हणून काय झालं होतं, चंदनबाला होती. चंदनबाला म्हणून एक स्टोरी आहे त्याची, एक प्रथमान युगमध्ये शास्त्रामध्ये आपल्याकडं. तर ती सुंदर होती खूप दिसायला, आणि मग तिला एका विद्याधरांनी पळवलं. तर कसं, पहिल्यांदा त्यांनी तिला बघितल्यावर तिच्यावर मोहित झाला, आणि मग तो चालला होता तिला घेऊन कुठंतरी बाहेर फिरायला विमानातून. आणि मग त्यावेळेस त्याला काय वाटलं की ती असताना, पत्नी असताना कसं तिला उचलणार, म्हटल्यावर त्यांनी पत्नीला कुठंतरी सोडलं आणि तिला उचललं आणि निघाला त्याच्या विमानातून. मग पत्नीला शंका आली की यांनी मला मध्येच का सोडलं, हा कुठं गेलाय. आणि मग त्यावेळेस तिने काय केलं, तिच्याकडं पण विद्या असतात, पत्नीकडं म्हणजे त्या विद्याधरिणीकडं. ज्या काही स्त्रिया असतात विद्याधरांच्या, त्या सगळ्यांकडं सुद्धा विद्या असतात. मग तिने तिच्या अवलोकिनी विद्येनी सगळं बघितलं की तो कुठं चाललाय, आणि हे दिसलं की तो विद्याधर कुठल्या तरी स्त्रीला घेऊन पळायला लागलाय. म्हणजे जबरदस्ती त्यांनी घेतलंय तिला असं. ते दिसलं की तिला राग आला, आणि ती दुसऱ्या प्लेननी त्याच्या मागं गेली, म्हणजे विमानाने. त्यांचं विमान त्यांचं पाठलाग करायला लागली. आणि मग पाठलाग करताना त्याला कळलं विद्याधराला की बायको चिडली आणि ती आपला पिछा करते. म्हटल्यावर त्यांनी काय केलं, ती जी चंदनबाला होती बरोबर, त्यांचं प्लेन चाललं होतं जंगलाच्या वरून. त्यांनी काय केलं विचार, हिला आत्ता इथं सोडू, पहिल्यांदा बायकोला घरी सोडू आणि मग हिला घेऊ, म्हणजे हिला येऊन भेटू परत. म्हणून त्यांनी तिला लघुपर्णी, म्हणजे काय म्हणायचं, पॅराशूट बघितलंय, पॅराशूटनी खाली सोडलं जंगलामध्ये त्या चंदनबालाला. आणि मग ती बायको येईसपर्यंत हिला सोडलं होतं, त्यामुळं तिथं काय तो पकडला गेला नाही. मग तिला नेऊन घरी सोडला आणि परत आला तो विद्याधर. तर तिथं बघायला गेला तर ते जंगल इतकं मोठं होतं आणि इतकं घनदाट होतं की त्याच्यामध्ये त्याला ती सापडली नाही. असं त्यामुळं ती त्या विद्याधराकडून तर वाचली. म्हणजे तिला म्हणायचं पर्ण लघवी विद्या असं काहीतरी नाव आहे त्याचं. म्हणजेच हे पॅराशूटचं जे स्टाईल आहे ना, तशा स्टाईलची त्यांच्याकडे विद्या होती. आणि त्याच्यानी त्या चंदनबालेला त्यांनी त्या जंगलामध्ये सोडलं होतं. मग तिने काय विचार केला चंदनबालेनी, तो किती वाईट आहे असा विचार नाही केला. तिने विचार केला, हा माझ्या पापाचा उदय आहे. पाप पुण्य कळते काय असतं? पाप म्हणजे सीन. पाप म्हणजे, आणि पुण्य म्हणजे नोबल वर्क. बर. होय, बर. काय फील करायचं ते करा, फक्त आपल्या ज्ञानात फील करायचं, बाहेर कुठं बकेटमध्ये नाही. तर तिथं त्यांनी काय केलं, तिने विचार केला की माझ्या पापाचा उदय आहे, तो तर निर्दोष आहे. आणि मग विद्याधर का घाबरला होता, त्याकडे तर विद्या असतात. जरी ती स्त्री मागून यायला लागली आहे तरी सुद्धा तिला घाबरायचं काय कारण होतं? तुम्ही नवऱ्याला घाबरता ना? हां. तर ती काय विचार करती, तो विचार करतो की जर ती आली तर त्या विद्याधरींमध्ये सुद्धा अशी शक्ती असते की ते त्या विद्याधरांच्या सगळ्या विद्या नष्ट करू शकतात, आणि ते सामान्य मनुष्य बनू शकतात.
मग असं त्याला भय वाटलं की कदाचित ती जर काय म्हणायचं क्रोधी झाली तर ती काय पण आपल्याला शाप देईल किंवा आपल्या सगळ्या विद्या नष्ट करेल, म्हणून तिच्या नादी लागायला नको किंवा तिच्या ऑपोजिट जायला नको, म्हणून त्यांनी तिला काय कळू दिलं नाही. म्हणजे हे सगळं केलं ते त्यांनी त्याच्या विद्येनी आणि तिने तिच्या विद्येने. मग हे अशा विद्या असतात हे सांगायचं होतं. त्यांच्याकडे असे पॉवर असतात जे देवगत. 4 गती कुठल्या भैया? 4 गती कुठले? देवगती, मनुष्यगती, तिर्यंच गती आणि नरक गती. सांग कुठले कुठले? मनुष्य, देव, तिर्यंच. हां सांग. देव. 2 डबल सांगितलं काय? कुठलं? 4च झाले ना. हां सांग भैया कुठले 4 गती? हां तर हे 4 गतीमध्ये जे काय देवगतीचे जीव आहेत ना त्यांच्याकडं थोडेफार अशा शक्ती असतात ज्याला म्हणतात विद्या. अशा शक्ती आपल्याकडं नसतात. आत्ता आपण मनुष्य आहे ना, तर आपल्याकडं अशा शक्ती नाही आहेत, पण त्यांच्याकडं अशा काही शक्ती असतात की जे त्याच्याद्वारे असं काय कार्य करू शकतात. पण विद्याधरांच्या विद्यासुद्धा जेव्हा ते वापरतात, जसं की त्यांनी ती पॅराशूट विद्यानी सोडलं ना तिला, तर जर त्यांनी तसं गमन केलं तर त्यांच्या निमित्तात हिंसा होत नाही असं नाही, कारण त्यांच्याकडं तशी शक्ती नाही. त्यामुळं त्यांच्या निमित्तामध्ये हिंसा पण होईल. कुठं जरी ते कुठल्याही रीतीने वापरतील विद्या तरीसुद्धा जीवाची विराधना होऊ शकते त्यांच्याकडून. पण जे मुनी आहेत त्यांच्याकडं असं कुठलंही जीवांचा घात होत नाही. आणि जर ते विद्याधर म्हणजे कुठल्या गतीचे जीव सांग? विद्याधर म्हणजे मनुष्य असतात, ज्यांच्याकडे विद्या असतात फक्त. त्यामुळे ते आपल्यापेक्षा थोडंसं वेगळे आहेत पण मनुष्यच आहेत. मग ते सुद्धा दीक्षा घेऊ शकतात माहिती आहे का? म्हणजे विद्याधर मनुष्य पुरुष स्त्री असतील ते दीक्षा घेऊ शकतात, पण त्यांना एक अट आहे. काय? जोपर्यंत त्यांनी विद्येचा त्याग करत नाहीत तोपर्यंत दीक्षा घेऊ शकत नाहीत. विद्या घेऊन दीक्षा घेतल्यावर काय व्हायचं सांग? काय जादू खेळ करत बसायचं तिथं आपल्याला? कुठल्या विमानातून गमन करायचं आहे? म्हणजे मुनी दीक्षा घेतल्यावर त्या विद्यांचा उपयोग नाही आहे आणि विद्या असेपर्यंत मुनी दीक्षा घेऊ शकत नाही. त्यामुळं ते विद्याधर जेव्हा सगळ्या विद्यांचा त्याग करतील त्यावेळेस ते मुनी दीक्षा घेऊ शकतात. आणि जेव्हा ते साधना करतील ना मुनी दीक्षा घेऊन, उग्र तपश्चर्या करतील, अशी काय विशुद्धी वाढेल, विद्या परत त्यांना प्राप्त होतात. आणि तिथं त्याचं काय पर्पजच राहिलं नाही आता वापरायचं. त्यामुळं ते त्याचा वापरच करत नाहीत. जरी प्राप्त झाल्या त्यांना त्या शक्ती तरीसुद्धा ते त्याचा यूज करत नाहीत. मग असं रावणाकडं 18,000 विद्या होत्या, पण त्यांनी सोडल्या नाहीत आणि दीक्षा घेतली नाही. का? कारण तो नरकगामी जीव होता. नरकाला जाणाऱ्या जीवाला असं व्रताचे संयमाचे भाव होत नाहीत. आणि काय सांगितलं की या वृद्धीच्या निमित्तात ते असंख्यात योजन म्हणजे खूप किलोमीटर्सपर्यंत, किलोमीटरच्या पुढं काय असतं अजून? सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, त्या पुढं काय असतंय? ते असतंय ना, त्याला योजन म्हणतो आम्ही. तर ते एवढ्या लांबपर्यंत जाऊ शकतात. त्याला म्हणायचं वृद्धी. तर ते एवढी जाण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. तरी मुनिराज जेव्हा त्यांच्यावर उपसर्ग झाला तर, किंवा उपसर्ग येणार आहे असं कळलं, जसं की उद्या काय आहे, कुठलं फेस्टिवल आहे उद्या? रक्षाबंधन आहे. काय त्याचं स्टोरी माहीत आहे? त्या मुनींवर उपसर्ग झाला होता. कुठल्या? अकंपनाचार्य आदी 700 मुनींवर उपसर्ग झाला होता ना. त्यांना आगीच्या मध्ये बसवलं होतं सगळीकडं. हां काय केलं होतं तिथं? ते जिथं बसले होते सगळे मुनी तिथं या बाजूला फायर लावलं होतं ना. मेले नाही ते. हां मग ते त्यांचं उपसर्ग दूर झालं म्हणून तर फेस्टिवल करतो आपण. मग ते दुसरे एक मुनी आले, मुनी ज्यांनी की त्यांच्याकडे अशी पॉवर होती.
काय केलं मग त्यांनी? कोण? हां, मग त्यांनी त्यांचं रूप बदललं ना, त्यांना विक्रिया वृद्धी प्राप्त झाली होती. काय म्हणते ग? हां हां, फॉर्म. हां, मग त्यांनी काय केलं, आपलं जे हे रूप होतं ते बदललं. आणि काय केलं? हां, जर जोरात बोल, इथं सगळ्यांनाच ऐकू येते. मग तुझी स्टोरी ऐकू देत माझ्यापेक्षा. बोल. मग 3 स्टेप मागितले त्यांनी, तर फर्स्ट स्टेप कुठं ठेवलं? एक स्टेप कुठे ठेवली? कुठं आहे मला कळलं ना. हां, सगळ्या अर्थवर एक. दुसरं स्टेप मानुषोत्तर पर्वतावर ठेवलं ना, तेवढ्यामध्ये सगळं ते व्यापलं गेलं मध्य लोक. आणि तिसरं स्टेप ठेवायला जागाच नव्हती, मग कुठे ठेवायचं? तुझ्या डोक्यावर. तो म्हणला माझ्या डोक्यावर ठेवा. मग असं केल्यावर तो शरण आला, आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं तो उपसर्ग दूर कर. काय एवढं सगळं केलं सांग मुनींनी? म्हणजे आता विक्रिया वृद्धी होती तर आपलं आपण जाऊन सगळं नष्ट करू शकले असते, पण झालं काय असतं ह्याच्यामध्ये? त्या 4 मंत्र्यांचा मान नष्ट झाला नसता. पुन्हा ते उपसर्ग करणार नाहीत कशावरून? याच मुनींवर नाही, अन्यांवर जाऊन उपसर्ग करणार नाहीत कशावरून? त्यामुळं त्यांची परिणती बदलून धर्माची प्रभावना ह्याच्या मागं सुद्धा होणार होती, हे सगळं ज्ञात होतं. आणि त्यामुळं तिथं त्यांनी त्या 4 मंत्र्यांना धडा शिकवण्यासाठी सुद्धा हे सगळं त्यांना ते वेश सोडून करावं लागलं. आणि मग पुन्हा त्यांनी उपस्थापना केली, जाऊन मुनींकडं प्रायश्चित्त घेतलं आणि पुन्हा दीक्षित झाले. तर तिथं त्या एका पुस्तकामध्ये त्यांनी एवढं छान घटवलं आहे माहिती का, एका महाराजांचं कुठलं तरी पुस्तक होतं, ही स्टोरी त्यांनी घटवली होती. तर त्या विष्णुकुमार मुनींची इतकी विशुद्धी वाढली होती, इतकं ते ज्ञानामध्ये ध्यानामध्ये स्थिर होते की मोक्षलक्ष्मी समोर येऊन उभारली आणि म्हणली, बोल तेरी रजा क्या है, तुला कधी घेऊन जाऊ सांग मी, असं ती समोर येऊन म्हणतीये. इतकी त्यांची लास्ट स्टेप आली होती असं म्हण. आणि मग त्यावेळेस तिथं त्या आचार्यांकडून निरोप आला की असं मुनींवर उपसर्ग झालाय, तर तुम्ही तो दूर करणार आहे, तुमच्या निमित्तातच तो दूर होणार आहे, आणि तुम्हाला विक्रिया वृद्धी प्राप्त आहे. हे त्यांना सुद्धा माहीत नव्हतं, कारण लक्षच नाही आहे ना काय करायचं झाडं. ते म्हणलं ना, बाहुबली भगवंतांना बघितलंय, बाहुबली भगवान श्रवणबेळगोळमध्ये मूर्ती बघितली असेल की, काय झालं होतं, त्यांच्या अंगाला सगळी झाडं आली होती की नाही, किंवा वारुळं काय म्हणायचं, वेली चढलेले, वेल चढली. आई माझ्यासमोर इंग्लिश मुलं बसली आहेत, मी वेल चढली कसं सांगू त्यांना? क्लाइंबर्स. हां, आणि ते स्नेकचं पण घर होतं बरं का त्याच्या बाजूला, असं दोन्हीकडं पायांना. मग ते उभारले होते, त्यांना ते काय त्याचं ज्ञानच नाही आहे, किंवा त्याच्याकडं काय त्यांचं लक्ष नाही आहे काय चाललंय आपल्या शरीराशी. ते बस आपलं ज्ञान मस्त असं आनंद घेत आहेत, स्वतःमध्ये राहत आहेत. जसं तुम्ही जेवता का नाही, मस्त डिश केली असेल समज मम्मीने, तर काय काय दिसतं सांग बाजूला ते खात असताना? कुठली डिश आवडते तुला? हां, पनीर. होय, मग ते खात असताना काय काय दिसतं सांग बाजूला? काहीच नाही दिसत. ते खात असताना संपलं तर म्हणून त्याच्याकडेच बघत बसतो की नाही आपण, तेच खात बसतो. भैया घेतला तर म्हणजे आपलं लक्ष कसं ते खाताना त्याच्याकडंच असतं, तसं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कुठं आहे? ध्यान करताना स्वतःकडेच आहे. त्यामुळे ह्याला काय व्हायला शरीराला, ह्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. आणि म्हणून सांगितलं तर त्यांना हे सगळं बाहेर चालू असलेलं सगळं उपसर्ग त्याच्याकडे ते पाहत नाहीत. कशासाठी सांगत होते? कशासाठी सांगत होते? हां, ते सांगितलं की त्यांना वृद्धी प्राप्त झाली ह्याचं पण ज्ञान नव्हतं. मग तिथं आचार्यांनी सांगितलं तुमचा हात पसरवा तर
तो इथं बसलेला तर इथून मेरू पर्वतापर्यंत जाईल. आणि काय जादू झाली, असा हात पसरवला तर कुठंपर्यंत गेला, तेवढा लांब पर्वत होता तिथंपर्यंत हात गेला त्यांचा. पसरव बघू हात, तिथं टच कर बघू भिंतीला, कुठं जातोय, जात नाही ना. मग तसं म्हणलं त्या मुनींचं तशी वृद्धी प्राप्त झाली होती की खूप योजनपर्यंत त्यांचा हात दूरपर्यंत गेला. त्याला म्हणायचं विक्रिया वृद्धी. आणि मग ते जरी वृद्धी असेल तरी सुद्धा उपसर्ग येणार आहे हे कळलं किंवा उपसर्ग चालू आहे तरी सुद्धा ते त्या वृद्धीचा वापर करून पळत नाहीत किंवा त्या उपसर्गाला दूर करत नाहीत. बस स्वतःला ते जाणत राहतात. आणि ती त्यांची परीक्षा आहे खरी. जसं म्हणलं कोणी टॅलेंटेड स्टुडंट आहेत आणि त्यांना काय कळलं, एक्झाम्स 4 दिवसांनी घेणार आहे. मग त्यांनी काय म्हणणार, घाबरणार नाही कारण टॅलेंट आहे ना तुमचं. तुला म्हणलं टीचरनी येऊन की तुझं एक्झाम उद्या घेणार आहे मी, तू काय म्हणणार, येस आय एम रेडी. आणि जे अभ्यास न करणारे असतील ते काय म्हणणार, उद्या नाही, पोस्टपोन करा, पुढं घ्या, नंतर घ्या. मग तसं म्हणलं मुनी कुठल्याही अशा उपसर्गापासून दूर पळत नाहीत किंवा त्याला पोस्टपोन करायला लावत नाहीत. कोण करणार आहे तिथं, पापाचं उदय कधी आहे त्यावेळेस तो येणारच. म्हणून सांगितलं की अशा कुठल्याही उपसर्गामध्ये वगैरे ते जितके स्थिर असतात तेवढी निर्जरा सतत होऊ लागते. आपल्याला पाप पाहिजे का पुण्य, पुण्य पाहिजे. पाहिजे म्हटल्यावर कुठून मिळायचं, कुठल्या दुकानात असतं, तुमच्याकडे असतं का तुमच्या कंट्रीमध्ये, मग कुठं मिळतं ते, इथं आहे का मंदिरात पुण्य, पुण्य कुठं मिळत नाही. आणि ते पाहिजे म्हटल्यावर पण मिळत नसतं. कसं मिळतं भैया पुण्य, जयपूरमध्ये का सोलापूरमध्ये, पुण्य कुठं मिळत नाही. आपल्या परिणामांनी पुण्य होतं आणि परिणामांनीच पाप होतं. म्हणून काय सांगितलं होतं की पूर्वीचे लोक काय करायचे माहिती, असं एक खेळ करायचे बरं का. त्या खेळामध्ये राजे लोक वगैरे होते त्यावेळेस, राजा वगैरे माहिती बघून, राजा म्हणजे किंग असं. तर त्यांचं खेळायचं स्टाईल काय होतं की असं मोठं एक पिंजरा असायचं. पिंजरा म्हणजे मैदानच, मैदानावरच असं बाजूने त्यांनी केज केलेलं असायचं. आणि एका साईडने त्यांनी असं गाय, बैल, छोटे छोटे शेळी वगैरे असे प्राणी आत सोडायचे. आणि दुसऱ्या साईडनी हिंस्त्र, काय म्हणायचं, वाघ, सिंह, लायन वगैरे असे पशु दुसऱ्या साईडनी सोडायचे. काय करणार ते या पशूंना मारणार. आणि मग हे सगळं बघायला सगळी प्रजा बसलेली असायची. कारण ते एक त्यांच्यासाठी खेळ असायचा ना. सगळ्या प्रजेला एक एन्जॉयमेंट म्हणून ते सगळ्यांना असं अरेंजमेंट करायचे की सगळे बाजूला बसून बघू शकणार आणि ते सगळं तिथं ते मोठे पशु त्या छोट्या पशूंना मारणार. मग याला म्हणतात सामूहिक हिंसा. आणि मग ह्या सामूहिक म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेल्या हिंसेचं फळ त्या सगळ्यांना मिळणार. आणि त्याचंच फळस्वरूप आत्ता आपल्याला कुठला रोग झाला, कोरोना, कोविड. मग हे कशाचं फळ आहे, तेच सांगितलं तिथं सगळ्यांनी शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी की हे सामूहिक हिंसेचं फळ अशा प्रकारे सगळ्यांना मिळून मिळणार. आणि मग त्याच्यामध्ये कोणीतरी सफर होणार, कोणीतरी मरणार, कोणीतरी सेफ राहणार, असं वेगळं ज्याचं त्याचं पुण्य असेल तशा प्रकारे त्याला फळ मिळणार. म्हणून आपण जे काय असं पाप केलं असेल ना त्याचं प्रतिक्रमण करणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि पश्चातापूर्वक त्याला क्षमावली करणं. आपल्याला जर रोग झाला शरीरामध्ये काय करतो आपण, डोकं दुखायलं, सर्दी झाली, काय करायचं असतं, काय करायचं असतं भैया, डोकं दुखायल्यावर काय करतो, मम्मीचं डोकं खातो का नाही. मग तिथं आपल्याला त्रास व्हायला लागल्यावर आपण प्रतिक्रमण करायचं असतं की आपल्या शरीरात जे काय बॅक्टेरिया झालेत, काय व्हायरल झालं इन्फेक्शन आपल्याला, तर ते आपले शत्रू असतात कधी कुठल्या काळी झालेले. आणि मग त्यांना आपण जर क्षमावली केली तर ते आपल्याला त्रास देणार नाहीत. आणि आपण त्यांना काय करतो, आपण अँटीबायोटिक खाऊन परत शत्रुता करतो. म्हणजे पुन्हा ते शत्रू झाले, वैरी झाले आणि पुन्हा फेटायला भेटणार. म्हणजे परत तुम्ही रोगी होणार.
म्हणून त्याचं पहिलं औषध काय करायचं, मग औषधं खायची का नाही? असं नाही, मग तिथं करणार की व्यवहार म्हणून पहिल्यांदा सांगितलं क्षमावली करा, आपल्याकडून जे काय आपण शक्य आहे ते परिणामांची विशुद्धी करा, हे त्याचं औषध आहे खरं. नाहीतर तुम्हाला कोविडचे काय औषधं मिळाली नाहीत का हो, सगळं वॅक्सिनेशन झालं तरी सुद्धा आता परत दुसरी लेअर आली म्हणून सांगता, तिसरी लेअर आली म्हणून सांगता. मग का झालं सांगा? वॅक्सिन घेतलंय ना तुम्ही? बघा किती पाप आहे तुमचं. सगळे पाप असलं तर नगे सगळे काय म्हणायचं. म्हणून सांगितलं काय करायचं त्याच्यासाठी. असं कुठलंही आपल्याला रोग होऊ नये तर त्याच्यासाठी प्रतिक्रमण, पश्चाताप किंवा क्षमावली करणं आवश्यक आहे. आणि ध्यान असं करायचं की जेणेकरून विशुद्धी वाढली की सगळे रोग नष्ट होतात. मुनींना रोग होतात का? मुनींना रोग होतात का? होतात की. मुनींना सुद्धा हे काय हार्ट अटॅक वगैरे येत नाही, ब्लड प्रेशर वगैरे नसते, शुगर नसते, पण कुठेतरी रोग असतो त्यांना पण. कसला रोग? भस्मक रोग झाला होता का नाही समंतभद्र मुनींना. परत कुष्ठरोग झाला होता त्या कुठल्या कोणाला, सनत कुमार चक्रवर्तीला. मग रोग असतो का नाही? असतो, पण त्या रोगाची चिंता कुठं असते त्या मुनींना? मुनी तर आपली साधना करतात आणि असं मस्त ज्ञान निर्मळ करतात की ते रोग सगळा असं सहज दूर होऊन जातो. आपण रोग झाला, रोग झाला, रोग झाला, त्रास झाला, त्रास झाला असं करत राहतो का नाही? म्हणून तिथं आपल्याला अजून थोडं वाढत राहते ते. एके ठिकाणी आला असेल ना रॅश, सगळीकडे पसरतंय मग त्याचं चिंतन करायला की. आणि मुनींचं कसं सगळीकडे रोग असेल तर असं ध्यान करतात की सगळं नष्ट होऊन जातं. म्हणून आपल्याला सुद्धा पहिला ध्यान करायचं, क्षमावली करायची, प्रतिक्रमण करायचं, आणि मग तुम्ही काय औषध खाणार ते ठीक आहे, पण तरीसुद्धा पहिला उपाय आपल्याला क्षमावली आणि प्रतिक्रमण प्रायश्चित्त आहे, परिणामांची विशुद्धी आहे. म्हणून परिणाम विशुद्ध ठेवा. ओम. जाणं शरीरापासून भिन्न शुद्ध जीव जाणा. हा मी आत्मा रोगी नाही, दुःखी नाही, पुण्य पापवाला नाहीच. सर्व कंडिशन्समध्ये मी फक्त जाणणारा आहे. I am alone. I am the greatest God. परमदेव आहे मी जाणा. I am free from all worries. मी सुखीच आहे. सिद्धोहम. ओम. विसर्जन. नमो हरिहंताण.